नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. NMC म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग या वेबसाईटवर आपण सध्या आहोत. ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरती नोटीस प्रकाशित झालेली आहे. संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी नव्याने कॉलेजला मान्यता मिळालेली आहे अशा कॉलेजची यादी या वेबसाईटवरती आपल्याला 16/10/2025ला आपण या ठिकाणी बघू शकतो. MBBS सीट मॅट्रिक्स रिगार्डिंग या ठिकाणी 16 तारखेचे नोटीस आहे, लिस्ट प्रकाशित झालेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा नव्याने 2 कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. तर ते मिळालेले नेमके कॉलेज कोणते आहेत, त्याचबरोबर एक कॉलेज ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेलं आहे, त्यालासुद्धा 50 सीट वाढलेले आहेत. ते कॉलेज नेमके कोणते आहे याविषयीची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये सकुबाई कातकडे कोकण ठाण कोपरगाव या ठिकाणी 100 सीटची कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. त्याची चॉईस फिलिंगसुद्धा आपण केलेली आहे. त्याचबरोबर ESIचं सुद्धा 50 सीट वाढलेल्या आहेत. नवी मुंबई या ठिकाणी मिळालेली होती, त्याचीसुद्धा आपण चॉईस फिलिंग केलेली आहे. आता काही इस्टॅब्लिश झालेले एक कॉलेज आहे त्याचे 50 सीट वाढलेले आहेत आणि हे नव्याने 2 कॉलेज कोणते वाढलेले आहेत, सेमी गव्हर्नमेंटचे आहेत, याची डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो की NMCच्या वेबसाईटवरती हे बघा, तुम्ही इथे 16/10/2025 सीट मॅट्रिक्स रिगार्डिंग हे डाउनलोड करूया आपण. या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर आपल्याला कोणतं कॉलेज आलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला नोटीसमध्ये दिसणार आहे. त्यांनी इथे यादी दिलेली आहे. या यादीमध्ये आपण महाराष्ट्राचं बघूया. महाराष्ट्र, गुजरात सर्व राज्यांचं या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्राचं बघा, महाराष्ट्राचे टोटल कॉलेजेस दिलेले आहेत या ठिकाणी. सर्व आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. ही PDF तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. संपूर्ण कॉलेजेस आहेत यामध्ये. आता यामध्ये एक जवळपास डीम युनिव्हर्सिटीचं एक कॉलेज असू शकतं, त्याला मान्यता मिळालेली आहे. की नव्याने ही बातमी अशी आहे की नव्याने कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. 50 जरी सीट असेल तरी कॉलेज नव्याने ॲड झालेले आहे एक कॉलेज. तर त्या कॉलेजचं नाव आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला, मूर्तिजापूर. या ठिकाणचं 50 सीटचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज वाढलेलं आहे. या कॉलेजला स्टेट कोट्यातून सीट भरल्या जाणार आहेत, कारण हे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची महाराष्ट्र राज्यातील एकही सीट ऑल इंडिया कोट्यातून भरली जात नाही. संपूर्ण सीट स्टेट कोट्यामार्फत CT सेलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात. त्यामध्ये काही इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या सीट असतात, उर्वरित सीट आपल्याला मेरिटप्रमाणे भरल्या जातात, हे सर्वांना माहिती आहे. तर हे 2 कॉलेजेस आलेले आहेत, म्हणजे एक महात्मा गांधीचं MGMचं डीम कॉलेज आणि एक मूर्तिजापूरचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज, जे की आपण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकोला असं म्हणतो. त्या ठिकाणच्या 50 सीट वाढलेल्या आहेत. त्यानंतर 50 सीट वाढलेल्या कॉलेज आहे अश्मीर रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सोलापूर. या ठिकाणच्या सुद्धा सेमीच्या 50 सीट वाढलेल्या आहेत. अशा प्रकारच्या 200 सीट आपल्याला वाढलेल्या आहेत. आता त्या ठिकाणी 150 सीट झालेल्या आहेत. तर ह्या सर्व सीट आपल्याला CT सेलमार्फत भरल्या जाणार आहेत. याची चॉईस फिलिंग आपल्याला वेगळी 3rd राऊंडसाठी सुद्धा येऊ शकते किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंडला ह्या सीट आपल्याला ॲड होतील.
तर अशाच प्रकारच्या एक संपूर्ण महत्त्वाची एक माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता 200 सीट वाढलेल्या आहेत आपल्या स्टेट कोट्याच्या. त्याच्यामध्ये स्ट्रे वॅकन्सी राऊंडला निश्चितच कट ऑफ कमी येणार आहे. चौथ्या राऊंडला ह्या सीट ॲड होण्याची शक्यता आहे. NMCवर आलेल्या आहेत, परंतु आपण CET सेलच्या सीट मॅट्रिक्सवर जर बघितलं तर त्या ठिकाणी अजून तर आपल्याला काही नोटीस दिलेली नाही. तर अशा प्रकारचा हा आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.